हॅलो फ्रेंड, तर आज आपण बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी। तुम्ही सर्वांनी पालक पनीरची रेसिपी बघितली असेल, पण एवढी सोपी पद्धत कोणी तुम्हाला सांगितली नसेल। तर बघा, मी आज तुम्हाला पालक पनीर सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते सांगणार आहोत। आधी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि एका पातेल्यात टाकली। पातेल्यात चांगलं पाणी, पालक भिजेपर्यंत पूर्ण पाणी असं पातेल्यामध्ये भरायचं। तर तुम्ही बघू शकता, मी त्यामध्ये 2 लोटे पाणी ॲड केलं। 2 लोटे पाणी ॲड केलं आणि नंतर ते गॅसवर शिजवण्यासाठी ठेवलं। तर पालक अशी भरपूर पाण्यात डुबली पाहिजेत, किमान एवढं तरी पाणी घ्यायचं आपल्याला की चांगली पालक शिजेल। आणि पालकाचा रंग छान असा हिरवा राहण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच शक्कर टाकायची। त्यामुळे पालकाचा रंग हिरवा राहील आणि चांगलं पालक पनीर झाल्यानंतर चांगला हिरवा कलर येईल। तर मग मी स्वच्छ पाण्याने पनीर धुवून घेतलं। पनीर आपण कोणी पनीर तसंच करतात, पण त्यामुळे काय होतं की पनीरचा उग्रट वास येते किंवा आंबट लागते। त्यासाठी पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, मी यामध्ये 1 चम्मच शक्कर टाकलेली आहे। तर हे बघा, इकडे कांदा, टोमॅटो, लसूण, काजू, आलं हे मी सर्व भाजीसाठी घेतलेलं आहे। खडे मसाले घेतलेले नाही, ते कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे, लसूण पण सोलून घेतलेला आहे, 2 तुकड्या आल्याचे घेतलेले आहे, 4-5 काजू घेतलेले आहे। तिकडे बघू शकता तुम्ही, पनीर पण कापून ठेवलेलं आहे। तर पालक शिजेपर्यंत आपण हे सर्व तयार करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून घ्यायची आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि 2 अशा मिरच्या टाकून घ्यायच्या, ज्यामुळे पालक पनीरला चांगली टेस्ट येणार, चव येणार। बघा, कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे। मग त्यामध्ये कांदा टाकायचा। बघू शकता, कांदा हा मीडियम आचेवर असा भाजून घ्यायचा। थोडा त्याला सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत असा चांगला भाजून घ्यायचा। तर कांदा होण्यासाठी थोडा वेळच लागतो। तर तुम्ही बघू शकता, मी कांदा टाकलेला आहे। चांगला सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचा। लसूण पण चांगला असा भाजून घ्यायचा। लसूण भाजणं झाल्यानंतर त्यामध्ये काजू टाकायचे। काजू पण चांगले भाजून घ्यायचे। नंतर त्यामध्ये आलं टाकायचं। आलं पण चांगलं भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, चांगले कांदा, लसूण, अद्रक आणि हे चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पण टाकायचा। टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा। टोमॅटो कापण्याआधी त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या, ज्यामुळे भाजीला आंबटपणा येणार नाही। तर मी आधी टोमॅटो कापताना त्यातल्या सर्व बिया अशा बाजूनं काढून घेतल्या आणि नंतर टोमॅटो कापला। वरून त्यामध्ये थोडं जिरं पण ॲड करायचं आणि ते पण चांगलं असं भाजून घ्यायचं। तर चांगलं सोनेरी असं रंग येईपर्यंत सगळं असं भाजून घ्यायचं। असं मीडियम आचेवर ते भाजून घ्यायचं, ज्यामुळे ते जळणार पण नाही आणि कच्चं पण राहणार नाही। त्यामुळे मीडियम आचेवर ते असं भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, चांगलं भाजल्या जात आहे, त्याला तेल पण असं सुटत आहे। बघा, ते आता छान असं झालेलं आहे। आता ते एका परातमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, कांदा, लसूण, काजू, आलं, टोमॅटो हे चांगलं झालेलं आहे। ते आता एका परातमध्ये काढून घेत आहे मी। तर असं काढून घ्यायचं आणि ते पण हे बघा, मी पालकची पेस्ट तयार केलेली आहे, ज्याला आपण पालकची ग्रेव्ही पण म्हणतो। तर बघा, हे पालकची ग्रेव्ही मी एका
भांड्यात काढून घेत आहे. ही पूर्ण अशी चिटकलेली संपूर्ण अशी ग्रेव्ही मी एका भांड्यात काढून घेत आहे. आता आपण त्याच भांड्यात हे ग्रेव्ही पण काढू. टोमॅटो, कांदा, लसूणची ग्रेव्ही पण काढू. आधी पालकची ग्रेव्ही काढून घेतलेली आहे. तर आता कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊ, अशी चांगली ग्रेव्ही टाईप. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर बघा, अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे पेस्ट आणि ग्रेव्ही बाजूला ठेवायची आणि कढईत थोडं तेल टाकायचं. तर आपण पनीर तळून घेणार आहोत. तर तसं पालक पनीरसाठी पनीर तळलं नाही तर चालते, पण आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे पनीर खायला छान लागते. तर बघा, काही जणांचे प्रश्न असे असतात की पनीर तळताना पनीर कढईला चिटकते किंवा पनीर कढईला चिटकते, खालून जळते. तर तेल आपण असं व्यवस्थित तापून घ्यायचं आणि त्यामध्ये असं एक पनीर टाकून पाहायचं, ज्यामुळे की पनीर कढईला चिटकते की नाही. नंतर त्यामध्ये पनीर सोडायचं, त्यामुळे कढईला चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता की मी पनीर टाकलेलं आहे, तर ते कढईला चिटकत नाही आहे. आणि त्यामध्ये थोडं मीठ पण ॲड करायचं. त्यामध्ये थोडं चिमडभर मीठ टाकायचं, त्यामुळे अजूनच पनीरला चांगली टेस्ट येणार. बघा, आता त्याच कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आणि चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जे पेस्ट तयार केलेली आहे ते त्यामध्ये टाकायची. आणि पेस्ट अशी छान होईपर्यंत, जोपर्यंत त्याला असं तेल सुटत नाही, चांगली अशी होऊ द्यायची. तुम्ही बघू शकता की पेस्ट अशी छान होत आहे. बघा, आजूबाजूनी कडाकडानी तेल पण सुटत आहे. अशी मीडियम आचेवर चांगली अशी होऊ द्यायची. ऑलरेडी आपण कांदा, लसूण, आलं आधी भाजूनच घेतलेलं आहे, पण थोडं तरी चांगली पेस्ट होऊ दिली. आणि त्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आणि अशी फिरवून घ्यायची. तुम्ही बघू शकता, खूप छान असा कलर येत आहे. खूप छान असा कलर येत आहे. असं कडाकडांनी तेल पण सुटत आहे. त्यामध्ये आपल्याला जेवढं लागलं तेवढं तिखट पण घालायचं. मी आधीच तिखट घातलेलं आहे. बघू शकता, अशी छान अशी ग्रेव्ही होऊ द्यायची आणि तेल होईपर्यंत होऊ द्यायची. मग त्यामध्ये पालकची ग्रेव्ही ॲड करायची आणि दोन्ही चांगलं फिरवून घ्यायचं, एकजीव करायचं. दोन्ही खूप असं 2-3 मिनिट फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. नंतर त्यामध्ये तळलेलं पनीर, म्हणजे फ्राय केलेलं पनीर टाकायचं आणि ते पनीर पण असं चांगलं फिरवून घ्यायचं, ज्यामुळे सर्व पेस्ट त्या पनीरला लागणार. सगळं असं फिरवून घ्यायचं, एकजीव करायचं. थोडं असं शिजू द्यायचं, मंद आचेवर असं थोडं शिजत घालायचं पनीर. आणि तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे. थोडं त्यामध्ये पाणी ॲड करायचं, थोडंच, एकदमच पाणी नाही टाकायचं. त्यामुळे काय होते की एकदमच पाणी पडतं, पण थोडंच ॲड करायचं. त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट पण येते. आपण पण अंदाज काढू शकतो. एकदमच ढसं पाणी नाही टाकून द्यायचं. मग थोडं पाणी ॲड केलं. बघा, भाजीला किती छान असा कलर आलेला आहे, हिरवा. तर अशी सर्व अशी फिरवून घ्यायची भाजी.
कडाकडांनी पण पेस्ट ग्रेव्ही बाजूला लागलेलं असतं ते पण असं चांगलं मिक्स करून घ्यायची आणि नंतर मीडियम आचवर थोडी शिजू घालायची. बघा, तर आपलं पालक पनीर रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. हे एकदम खडा मसाला न वापरता कमी साहित्यात आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही या परातमध्ये किती छान असा कलर आलेला आहे पालक पनीरला. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा.